कलेक्टर साहेबांना 15 ते 20 पत्र दिलेले आहेत। प्रत्येक वेळा आता शाळा बंद झाली त्याचं पण पत्र दिलं, त्याच्याविषयीच कलेक्टर साहेबांना जाऊन स्वतः सांगितलं, रिक्वेस्ट केली की सर काही नाही तर नुसतं खड्डे तरी भरून द्या। पण कलेक्टर साहेबांचं या रोडविषयी किंवा याचे काही घेणं देणं नाही असं त्यांचं वागणूक आहे त्यांची। आम्ही उपसभापती साहेब आणि पूर्ण आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि संपूर्ण सदस्य मिळून आम्ही गेलो, जाऊन कलेक्टर साहेबांना विनवणी केली, कमीत कमी तुम्ही ह्या जे गाड्या चालतात टिप्पर त्यांच्या ओनरला तरी सांगा की ते फक्त खड्डे एवढे बुजवून देतील, GSB टाकतील आणि त्याच्याने फक्त गाड्या तरी चालू शकतील, एवढं तरी करा अशी रिक्वेस्ट केली। पण त्या कलेक्टर साहेबांच्या कानावर म्हणजे आवाज गेला की नाही माहिती नाही। सगळ्यांच्या समोर तर बोलले की नाही मॅडम म्हणे मी करतो काहीतरी, मी बोलतो काहीतरी करतो त्यांच्याशी, पण त्यांनी काहीही केलेलं नाही। आता हे जेवढे अधिकारी इथे राहिले PI साहेब, मागच्या वेळेस पण मी चिखल फेको आंदोलन केलं, त्याच्या आधी आता दुसरं एक आंदोलन केलं, आता हे तिसऱ्यांदा कलेक्टर साहेबांना पत्र दिलं आणि आता माझ्या 27 तारखेला आमरण उपोषण कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या समोर करायचा विचार आहे। संपूर्ण शाळेचे विद्यार्थी, संपूर्ण गटाच्या महिला आणि त्याच्यानंतर पूर्ण 7 गावाचे सरपंच असं सगळ्यांचे आमचं आता प्रयत्न चालू आहे की 27च्या नंतर, कारण 27ला आमचं ट्रेनिंग आहे पुण्याला, त्याच्यामुळे आम्ही 27च्या नंतर आमरण उपोषणाला बसणार आहोत। आणि तरी पण ह्या जे काय कलेक्टर साहेबांना काय बोलावं हे आता ते आमच्या जिल्ह्याचे असं म्हटलं जातं की कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा बाप असतो, त्या बापाला लेकरांची काळजीच नाही असं त्यांचं बिहेवियर आहे। त्यांना काही घेणं देणंच नाही, मरतात विद्यार्थी मरू द्या, जातात काय खड्ड्यात जाऊ द्या, त्यांना काही घेणं नाही। मुख्य उद्देश असं की हा जो मार्ग आहे हा मार्ग रस्त्यात आणि रस्ता खड्ड्यात विलीन झालेला आहे, चिखलमय झालेला आहे। इथून येणारे प्रवासी किंवा गावकरी किंवा शाळेकरी विद्यार्थिनी ह्या शाळेत येताना इथं वारंवार अपघात होत आहेत, कारण खड्डेमय रस्ता झालेला आहे त्यामुळे। आणि काल एखाद्या पेशंटला जेव्हा गोंदियाला जायचं होतं तर जाताना त्याला खूप त्रास झालेला आहे, त्याला उलट्या मार्गाने जावं लागलं आणि आज ॲक्सिडेंट झाले आणि वारंवार सूचना केल्या तरी शासन याकडे लक्ष देत नाही आहे, करिता हा चक्काजाम करण्यात आलेला आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी। नेमकं म्हणजे 4-5 लोक पडले तिथं खड्ड्यामध्ये आणि जनता त्यामुळे रागाभरात येऊन जनता आणि आम्ही सगळं चक्काजाम करण्यास प्रवृत्त झालो। पुढील भूमिका काय रस्ता बनला? पुढील भूमिका जर शासनाची याकडे 5 ते 8 दिवसामध्ये लक्ष दिलेलं नाही, वेधलं नाही तर आम्ही आमरण उपोषण किंवा आक्रोश आंदोलन करण्याच्या भूमिकेत राहणार। मला फोन आला होता कलेक्टर ऑफिसमधून की असं झालं आहे, चक्काजाम केलेलं आहे लोकांनी, तर रस्त्यासंदर्भात चक्काजाम केलेला आहे। मी त्यासाठी आला आहे आणि आमचे पोलीस निरीक्षक साहेब राणेसाहेबांसुद्धा आले आहे, गावकऱ्यांसोबत चर्चा केली तर रस्त्याची दैनंदिन अवस्था आहे सध्यापुरतं रस्ता आणि गड्डे याविषयी जर पाहिलं आपण तर गाडीसुद्धा येऊ शकत नाही, इतके मोठे गड्डे पडले आहे। गावकऱ्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मी त्या सहमत आहे। अगोदर मी प्रेशरधारक जे आहे यांचे ट्रका जाऊन राहिले, त्यांना मी बोलवलं आहे, त्यांच्याकडून तात्पुरत्या स्वरूपात जे गड्डे पडले आहे मोठे मोठे ते आपण गड्डे निपटारा करून रोडच्या लेवलमध्ये आणून तात्पुरत्या स्वरूपात आपण ती कारवाई करणार आहे। त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जे रस्त्याच्या मंजुरीसाठी आपण प्रस्ताव टाकू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।